नमस्कार भावी शिक्षकांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. मित्रांनो, शिक्षक भरती 2025च्या जे काही पवित्र पोर्टल मार्फत होणार आहे, या भरतीची आपण सर्वजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत. पण पोर्टलवर काम करताना किंवा प्राधान्यक्रम प्रिफरन्स भरताना काही तांत्रिक शब्द आपल्याला गोंधळात टाकतात. त्यातीलच एक अत्यंत महत्वाचा शब्द आहे आणि त्या शब्दावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत चर्चा करायची आहे. आणि तो शब्द जो आहे तो आहे सिंगल रेकमेंडेशन. आता सिंगल रेकमेंडेशन काय यावर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर जाणून घ्यायचं आहे आणि सोप्या भाषेत समजून घेणार आहोत आपण की हा जो एक तांत्रिक शब्द आहे पवित्र पोर्टलवर सिंगल रेकमेंडेशन, याच्याविषयीची जी काही माहिती आहे ते आपल्याला सोप्या भाषेमध्ये आज या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घ्यायचं आहे. कारण काय मित्र, तर हा जो आहे सिंगल रेकमेंडेशन नक्की काय आहे, याचा तुम्हाला काय फायदा होणार आहे आणि प्राधान्यक्रम देताना कोणती काळजी घ्यायची आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे. हा जो शब्द आलेला आहे आता, हा शब्द या अगोदर जे शिक्षक भरती 2017 झाली, त्यानंतर शिक्षक भरती 2022 झाली, यामध्ये नव्हता. हा आता नवीन आलेला शब्द आहे आणि तो शिक्षक भरती 2025 मध्ये आलेला शब्द आहे. आणि हा प्रत्येक आपले जे आदरणीय शिक्षक उमेदवार बंधू आणि भगिनी आहेत त्यांना याविषयीची माहिती असायला पाहिजे, कारण हा शब्द समजून घेणं फार महत्वाचं आहे. आणि याची सविस्तर माहिती घेण्यासाठी आपण या स्क्रीनवर काही प्रेझेंटेशन जे तयार केलेलं आहे ते प्रेझेंटेशन मला आता इथं सादर करायचं आहे. बघा, पवित्र पोर्टल 2025 एकाच वेळी निवडीची शिफारस, सिंगल रेकमेंडेशन, नियम आणि मेरिटवरील परिणाम. हे जे सिंगल रिकमेंडेशन आहे, हे जे आपले शिक्षक उमेदवार आहेत यांची जी टेटची गुणवत्ता आहे त्या गुणवत्तेनुसार जो मेरिट ठरवल्या जाते त्यावर याचा काय परिणाम होतो हे आज आपल्याला सविस्तर जाणून घ्यायचं आहे. आणि हा जो एक तांत्रिक शब्द आलेला आहे, यामुळे प्रिफरन्स भरत असताना आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी कोणती काळजी घ्यायला पाहिजे, हा एक याच्या मागचा महत्वाचा भाग आहे मित्रांनो. पुढे आपल्याला बघायचं आहे, याच्यामध्ये काही मुद्दे आहेत, ते मुद्दे फार महत्वाचे आहेत. हा एक महत्वपूर्ण निर्णय आहे. आणि कसा महत्वपूर्ण निर्णय आहे, तर उमेदवारांच्या हिताच्या आणि पारदर्शकतेचा नवा अध्याय आहे. बघा, पवित्र पोर्टलवर हा एक तांत्रिक शब्द आलेला आहे, तो शब्द आहे सिंगल रिकमेंडेशन. आणि हा एक महत्वपूर्ण निर्णय शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून आहे. उमेदवाराच्या हिताचा निर्णय आहे आणि पारदर्शकतेचा हा एक नवा अध्याय आहे मित्र. त्याच्यानंतर पुढे जो आपण याच्यामधला मुद्दा घेतलेला आहे, जो महत्वाचा आहे, तो मुद्दा काय आहे तो आता आपण बघूया. हा पुढील मुद्दा आहे, हा स्क्रीनवर मी आता इथं शेअर केलेला आहे. या एका नियमामुळे TAITच्या मेरिटवर आणि कट ऑफवर अतिशय सकारात्मक व थेट परिणाम होणार आहे. बघा, या निर्णयामुळे, कोणत्या निर्णयामुळे, सिंगल रिकमेंडेशन या निर्णयामुळे जे काही TAITचे जो काही मेरिट आहे, त्याचे जे गुण आहेत, त्या गुणानुसार जो काही मेरिट ठरवल्या जाते त्याच्या कट ऑफवर अतिशय सकारात्मक व थेट परिणाम होणार आहे. आणि हा परिणाम कसा होणार आहे ते आपल्याला आता शिक्षक भरती 2025 विश्लेषण करायचं आहे. आणि या विश्लेषण मध्ये ते आपल्याला ठरवायचं आहे की शिक्षक उमेदवारांचे जे काही टेटचे गुण आहेत आणि त्या गुणांवरून त्यांचा जो मेरिट आहे त्या मेरिटवर हा तांत्रिक शब्द काय परिणाम करतो ते आपल्याला आता सविस्तर बघायचं आहे. पुढला
जो याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे शिक्षक भरती 2025 मधील, तो महत्वाचा मुद्दा आहे सिंगल रेकमेंडेशन, 4 मुख्य फायदे. या तांत्रिक शब्दाचे शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून 4 फायदे आहेत. आता ते कोणते फायदे आहेत ते सुद्धा इथं मी सविस्तर दिलेले आहेत. बघा, पहिला जो फायदा आहे की जुनी जी काही पद्धत होती शिक्षक भरतीची, शिक्षक भरती 2017, त्याच्यानंतर शिक्षक भरती 2022 मध्ये, तर सीट ब्लॉकिंग थांबणार. त्याच्यामध्ये सीट ब्लॉकिंग होत होतं. आता हे जे सीट ब्लॉकिंग आहे शिक्षक भरती 2025 मध्ये, हे पूर्णपणे थांबणार आहे. हा एक सगळ्यात याच्यामधला महत्वाचा मुद्दा आहे. तो मी पुनश्च एकदा रिपीट करतो. तो मुद्दा आहे सीट ब्लॉकिंग थांबणार. कारण काय होतं माहितीये का, तर विनाकारण जागा अडवून ठेवण्याची पद्धत कायमची बंद होईल. याच्या अगोदर म्हणजे शिक्षक भरती 2017 मध्ये आणि शिक्षक भरती 2022 मध्ये हा तांत्रिक शब्द नसल्यामुळे विनाकारण जागा अडवून ठेवण्याची एक पद्धत होती. ती पद्धत आता शिक्षक भरती 2025 हा शब्द आल्यामुळे, तांत्रिक शब्द आल्यामुळे कायमची ती बंद झालेली आहे. त्याच्यानंतर पुढला भाग आहे कट ऑफ खाली येणार, म्हणजे TAIT जो कट ऑफ आहे, तो कट ऑफ हा जो एक तांत्रिक शब्द याच्यामध्ये त्यांनी इन्क्लूड केलेला आहे, तो आहे सिंगल रिकमेंडेशन. याच्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा जो कट ऑफ आहे तो कट ऑफ टेटचा खाली येणार आहे. तो कसा येणार आहे त्याविषयी सुद्धा मित्र आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यासोबत एक सविस्तर चर्चा करायची आहे. मध्यम गुण असणाऱ्या उमेदवारांसाठी नोकरीचे मार्ग मोकळे होते. हा एक याच्यामधला सगळ्यात महत्वाचा भाग आहे. जे आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना मध्यम गुण आहे, तर त्यांच्या निवड यादीमध्ये नाव येण्याचा जो मार्ग आहे तो आता बऱ्याच प्रमाणात मोकळा झालेला आहे. यावरही आपल्याला पुढे सविस्तर चर्चा करायची आहे की कसा मोकळा झाला. ते टॅटचे गुण, ते TAIT गुण बऱ्याच शिक्षक उमेदवारांचे मध्यम आहेत. मग ते मध्यम असल्यामुळे त्यांचा निवड यादीमध्ये नाव येण्याचा जो मार्ग आहे तो या तांत्रिक शब्दामुळे मोकळा झालेला आहे. त्याच्यानंतर पुढचा जो भाग आहे त्याच्यामधला तिसरा मुद्दा आणखी महत्वाचा आहे, जलद भरती होणार आहे. ही सुद्धा कशी होणार आहे तेही आपल्याला सविस्तर बघायचं आहे. मी सध्या फक्त स्क्रीनवर याच्यामधले हायलाइट्स करत आहे. मुख्य मुद्दे जे आहेत त्याला आपण हायलाइट्स करतो. पहिल्याच फेरीत बहुतांश जागा भरल्या जाऊन वेळ वाचेल. हा तांत्रिक शब्द आल्यामुळे पहिल्या फेरीमध्ये बहुतांश जागा भरल्या जाणार आहेत. त्यामुळे आपले जे शिक्षक उमेदवार आहे यांचा वेळ सुद्धा बराच वाचणार आहे. नाही तर विनाकारण प्रतीक्षेमध्ये राहावं लागत. तो एक भाग या तांत्रिक शब्दामुळे म्हणजे बिलकुल याच्यामधलं कमी झालेला. त्याच्यानंतर पुढला जो भाग आहे तो म्हणजे आणखी शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. तो म्हणजे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांची जबाबदारी या शब्दामुळे वाढलेली आहे. जबाबदारी वाढणार, ती कशी वाढली त्यावर सुद्धा आपल्याला सविस्तर चर्चा करायची आहे. प्राधान्यक्रम नोंदवताना अचूकता अत्यंत महत्वाची ठरेल. आपल्या शिक्षक उमेदवारांना यापुढे आता सध्या तर जाहिराती अपलोड करणं, त्यानंतर ते पोर्टल जे वर्क करणार आहे पवित्र पोर्टल, ते आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी वर्क करणार आहे. आणि जेव्हा त्यांच्यासाठी वर्क करून चालू होणार आहे, काम करणं सुरू होईल, तेव्हा त्याच्यावर प्राधान्यक्रम येतील. आणि हे जे प्राधान्यक्रम नोंदवताना अचूकता अत्यंत महत्वाची ठरेल. म्हणजे तुमची अचूकता तिथं, तुमची जी निर्णय क्षमता आहे ते फार महत्वाची आहे मित्र. हे सुद्धा आपल्याला सविस्तर पुढं बघायचं आहे. हे झाले 4 मुद्दे. पुढे आणखी याच्यामध्ये भाग 1 आहे सीट ब्लॉकिंग थांबणार. म्हणजे पहिला जो मुद्दा आहे त्या मुद्द्यावर आता मला सविस्तर चर्चा करायची आहे. सीट ब्लॉकिंग कशा प्रकारे थांबणार आहे.
जुनी पद्धत विरुद्ध नवीन नियम. म्हणजे जुनी पद्धत कुठे होती, तर शिक्षक भरती 2017 मध्ये होती, शिक्षक भरती 2022 मध्ये होती. पण नवीन पद्धत कुठं आणली आता ते, तर शिक्षक भरती 2025 मध्ये हा नवीन नियम आणलेला आहे. आणि तो नियम मी अगोदर सांगितला, तो तांत्रिक शब्द तुम्हाला सांगितलेला आहे, तो आहे सिंगल रिकमेंडेशन. त्यावरच आजचा आपला पूर्ण फोकस राहणार आहे. बघा, जुनी पद्धत विनाकारण रिक्त जागा. म्हणजे जुन्या पद्धतमध्ये काय होतं की विनाकारण रिक्त जागा राहायच्या, म्हणजे त्या रिक्त जागांवर आमचे जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांचा हक्क आहे, तो हक्कापासून त्यांना वंचित ठेवल्या जातो. विनाकारण जागा रिक्त राहत होत्या. त्या कशा राहत होत्या, तर त्याविषयी सुद्धा आपल्याला इथं सविस्तर काही मुद्दे मी मांडलेले आहेत. ते सुद्धा महत्वाचे आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून आहेत. यापूर्वी उच्च गुण हाय TAIT स्कोर, म्हणजे ज्यांचा टेटचा स्कोर हाय होता, ज्या शिक्षक उमेदवारांचा टेटचा स्कोर हाय होता, ते शिक्षक उमेदवार काय करत होते ते इथं आता सविस्तर दिलेलं आहे. कोणत्या भरतीमध्ये, तर शिक्षक भरती 2017 आणि 2022 मध्ये काय व्हायचं ते आता इथं अगोदर आपल्याला बघायचं आहे. त्यानंतर याच्यामध्ये काय दुरुस्ती करण्यात आलेली आहे, हा शब्द नवीन आल्यामुळे, हा तांत्रिक शब्द आल्यामुळे काय दुरुस्ती झालेली आहे यामध्ये ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. म्हणजे नवीन नियम काय आलेला आहे, दुरुस्ती म्हणजे नवीन नियम काय आलेला आहे ते आपल्याला बघायचं आहे. यापूर्वी उच्च गुण हाय TAIT स्कोर असलेल्या उमेदवारांची निवड एकाच वेळी अनेक ठिकाणी, म्हणजे ज्या शिक्षक उमेदवारांचा टेटचा स्कोर हाय होता त्यावेळेस काय होत होतं की एका शिक्षक उमेदवारांची जी काही निवड आहे ते एकापेक्षा जास्त ठिकाणी. आता कशी होत होती त्याचं मी इथं उदाहरण दिलेलं आहे. उदाहरणार्थ जिल्हा परिषद मध्ये व्हायची, नगरपालिकामध्ये व्हायची आणि एकापेक्षा जास्त खाजगी संस्थेमध्ये. कारण काय, तर त्यांचे टेटचे गुण हाय हाय होते, त्यामुळे ते काय करत, वेगवेगळे प्रिफरन्स देत होते. आणि ते प्रिफरन्स दिल्यानंतर तिथं सिंगल रिकमेंडेशन नसल्यामुळे त्यांची निवड एकापेक्षा जास्त ठिकाणी व्हायची. कुठं व्हायची, तर जिल्हा परिषदच्या शाळेसाठी सुद्धा व्हायची, नगरपालिकांच्या शाळेसाठी सुद्धा व्हायची, महानगरपालिकांच्या शाळेसाठी सुद्धा व्हायची आणि एकापेक्षा जास्त खाजगी संस्थेमध्ये सुद्धा त्यांची निवड होती. परंतु त्यापैकी ते एकाच ठिकाणी जात, कारण सर्व ठिकाणी जाता येत नव्हतं त्यांना, ते एकाच ठिकाणी जात होते. पण बाकीच्या ज्या जागा आहेत ना त्या अडकून जायच्या. तर तसं होऊ नये म्हणून त्यांनी हा बदल याच्यामध्ये आता केलेला आहे. म्हणून हा सुद्धा जो काही मुद्दा आहे हा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. यापूर्वी उच्च गुण हाय TAIT स्कोअर असलेल्या उमेदवारांची निवड एकाच वेळी अनेक ठिकाणी, उदाहरणार्थ जिल्हा परिषद, नगरपालिका आणि एकापेक्षा जास्त खाजगी संस्था होत असे. तो उमेदवार प्रत्यक्ष एकाच ठिकाणी रुजू होत असे आणि त्याच्या नावावर असलेल्या इतर ठिकाणच्या जागा विनाकारण रिक्त राहत. हा एक फार मोठा बदल शिक्षक भरती 2025 मध्ये झालेला आहे. कारण ज्या शिक्षक उमेदवारांचा टेटचा स्कोर हाय होता तो एकापेक्षा म्हणजे जास्तीत जास्त प्रिफरन्स भरत होता आणि त्या सर्वच ठिकाणी त्या शिक्षक उमेदवारांचं सिलेक्शन होत, पण रुजू मात्र एका ठिकाणी. त्यामुळे बाकीच्या जागा आहेत ना त्या अडकून जायच्या. त्या जागा आमच्या खाली ज्यांचे गुण आहेत, टेटचा स्कोर ज्या शिक्षक उमेदवारांचा त्यांच्यापेक्षा कमी आहे त्यांना त्या भेटायला पाहिजे, पण त्या भेटत नव्हत्या, त्या तिथं ब्लॉक होत्या. हा जो या प्रणालीमध्ये दोष होता तो पूर्णपणे त्यांनी आता काढलेला आहे. पुढे आणखी याच्यामध्ये आपल्याला काही महत्वाचे मुद्दे आहेत त्यावर चर्चा करायची. आता नवीन नियम म्हणजे शिक्षक भरती 2025 मध्ये जो नवीन नियम आलेला आहे तो नवीन नियम काय आहे त्यावर आता आपल्याला बघायचं आहे. एक उमेदवार एक जागा. आता
एका उमेदवाराला एकच जागा मिळणार आहे. त्यामुळे त्यांची जबाबदारी काय वाटलेली आहे, तर त्यांना प्राधान्यक्रम डोळ्यात तेल घालून द्यायचे आहे. म्हणून मी नेहमी सांगतोय की ज्या शिक्षक उमेदवारांचं शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता हाय आहे, म्हणजे जे शिक्षक उमेदवार सुद्धा पदवी आहेत, पीजी आहेत, आणि ते खाली 1 ते 5 साठी म्हणतात आमचं जिल्हा परिषद मध्ये होईल. मित्र, एकदा तुमचं जर जिल्हा परिषद मध्ये सिलेक्शन झालं तर तुमच्याजवळ शैक्षणिक आणि व्यावसायिक पात्रता असून वरचे पद तुमच्या हातून चाललेले आहे. त्यामुळे तुमचं आर्थिक नुकसान होईल पगाराच्या दृष्टिकोनातून. आणि तुम्हाला जर समजा मग गट चेंज करायचा असेल तर पुन्हा ते टेटची परीक्षा द्या, हे लक्षात घ्या. या अगोदर असं नव्हतं, आता त्यांनी हा नियम याच्यामध्ये आणलेला आहे. म्हणून आपल्याला प्राधान्यक्रम व्यवस्थित विचारपूर्वक द्यायचे आहेत. ही सोपी गोष्ट नाही. प्राधान्यक्रम या प्रोसेसमध्ये देणं म्हणजे एवढी काही ही साधी गोष्ट नाहीये. ही विचारपूर्वक आपल्या शिक्षक उमेदवारांना करायची आहे. बघा, नवीन नियम, एक उमेदवार एकच जागा. आता हा नियम कसा आहे याच्याविषयी आपल्याला आता सविस्तर इथं जाणून घ्यायचं आहे. आता पोर्टलच्या प्रणालीमध्ये, आता पवित्र पोर्टलच्या प्रणालीमध्ये असा बदल करण्यात आला आहे की उमेदवाराने दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार आणि त्याच्या मेरिटनुसार त्याची केवळ एकाच सर्वोच्च पसंतीच्या जागी शिफारस केली जाईल. यामुळे एकच उमेदवार अनेक जागा अडवून ठेवू शकणार नाही. हा याच्यामधला सगळ्यात मोठा बदल त्यांनी या तांत्रिक शब्दामुळे केलेला आहे. आणि हे प्रत्येक शिक्षक उमेदवारांनी त्यांना याची सखोल माहिती असायला पाहिजे. कारण प्राधान्यक्रम देत असताना त्यांना याचा फार मोठ्या प्रमाणावर विचार करावा लागणार आहे. बघा, आता पोर्टलच्या प्रणालीमध्ये असा बदल करण्यात आला आहे की उमेदवारांनी दिलेल्या प्राधान्यक्रमानुसार, प्रेफरन्सनुसार आणि त्याच्या मेरिटनुसार त्याची केवळ एकाच सर्वोच्च पसंतीच्या जागी शिफारस केली जाईल. यामुळे एकच उमेदवार अनेक जागा अडवून ठेवणार नाही. म्हणजे तुम्ही तुमच्या शैक्षणिक व्यावसायिक पात्रता, तुमचे जे टेटचे गुण आहेत, तुम्ही त्याच्यानुसार वेगवेगळे प्रिफरन्स भरले, पण तुमचा जो पहिला प्रिफरन्स आहे सगळ्यात वरचा, त्यालाच प्राधान्य देण्यात येणार आहे. तोच तुमच्यासाठी लॉक होणार आहे. त्याच प्राधान्यक्रमाचा विचार करून तुम्हाला शाळांची तुमच्या पोर्टलवर निवड यादी येणार आहे. हे आपण लक्षात पाहिजे. या अगोदर असं नव्हतं. या अगोदर कसं होतं, तर त्यांनी प्रिफरन्स दिल्यानंतर त्यांच्या प्राधान्यक्रमानुसार त्यांना भरपूर जे काही समजा त्यांचा टेटचा स्कोअर जो आहे तो हाय असल्यामुळे त्यांना जिल्हा परिषदच्या शाळेचा येत होता, त्यांना नगर परिषदच्या शाळेचा येत होता. निवड यादीमध्ये बोलतो बरं मी, नाही तुम्हाला सर प्राधान्यक्रमाच्या बाबतीत काय, प्राधान्यक्रम दिल्यानंतरची गोष्ट आहे, प्राधान्यक्रम दिल्यानंतरची बाब आहे, हे लक्षात. म्हणून आपल्याला प्राधान्यक्रम सर्व गोष्टीचा विचार करून द्यायचे. मी अगोदर सुद्धा तुम्हाला सांगितलं की तुमचं क्वालिफिकेशन आहे, तुम्ही MSc आहे, तुम्ही MA आहे, तुम्ही BEd आहे, तर तुम्ही सर्वात अगोदर कनिष्ठ महाविद्यालयाचाच विचार करायला पाहिजे. तुम्ही 1 ते 5चा विचार करू नका. जरी तुम्ही त्यासाठी पात्र आहात तरीही तुम्ही त्याचा विचार करू नका. कारण एकदा का तुम्ही 1 ते 5 वर जर जॉईन झाले तर मग तुम्हाला तो गट नाही बदलत. त्यासाठी पुन्हा तुम्हाला टेटची परीक्षा द्यावं लागेल, पुन्हा या सिस्टीम मध्ये तुम्हाला यावं लागणार आहे. म्हणून आता तुम्हाला जे प्राधान्यक्रम द्यायचे आहेत ते फार जबाबदारीनं पुढे जाऊ आपण. पुढचा मुद्दा आपल्याला घ्यायचा आहे, सुधारित प्रणालीचे सूत्र काय ते आता आपल्याला बघायचं आहे. इकडे मी डाव्या बाजूला नंबर 1चा आकडा दिलेला आहे, म्हणजे उमेदवार बरोबर एकच जागा आहे. याच्या अगोदर असं नव्हतं, उमेदवार बरोबर एकापेक्षा जास्त जागा. आता तो बदल याच्यामध्ये झालेला आहे. तो कशामुळे झाला, तर तो सिंगल रेकमेंडेशन मुळे झालेला बदल आहे. हे आपण आवर्जून लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून लेफ्ट साइडला मी 1चा आकडा दिलेला आहे. 1चा आकडा म्हणजे उमेदवार बरोबर एकच जागा. 100% पारदर्शकता. पोर्टल आता केवळ एकाच सर्वोत्तम पर्यायाची निवड करेल. या एका सूत्रामुळे
प्रक्रियेतील गुंतागुंत संपुष्टात आली आहे आणि प्रत्येक पात्र उमेदवाराला न्याय मिळण्याची हमी मिळाली आहे. हा या बदलामुळे याच्यामुळे या पवित्र पोर्टल प्रणालीमध्ये हा जो बदल केला त्या बदलाचा हा परिणाम आहे. काय परिणाम आहे तर 100% पारदर्शकता आलेली आहे. याच्यामध्ये पोर्टल आता केवळ एकाच सर्वोत्तम पर्यायाची निवड करणार आहे. सर्वात चांगला पर्याय कुठला त्याचीच आता पोर्टल एकदा निवड करेल आणि त्या निवड यादीमध्ये तुमचं नाव देईल. एकापेक्षा जास्त निवड यादीमध्ये तुमचं नाव आता येणार नाही. याच्या अगोदर येत होतं, आता येणार नाही. या एका सूत्रामुळे प्रक्रियेतील गुंतागुंत संपुष्टात आली आहे आणि प्रत्येक पात्र उमेदवाराला न्याय मिळण्याची हमी मिळाली आहे. त्यामुळे जे प्रत्येक आपले जे शिक्षक उमेदवार आहेत जे पात्र आहेत त्यांना आता या प्रक्रियेमुळे न्याय मिळण्याची एक हमी त्यांना मिळालेली आहे. पुढचा जो महत्वाचा याच्यामधला भाग आहे भाग 2, कट ऑफ खाली येण्यास मदत. हा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या दृष्टिकोन फार महत्वाचा. कट ऑफ खाली म्हणजे जो टेटचे गुण आहेत त्याच्यानुसार जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आता खाली येतो. मेरिट लिस्टचा वास्तववादी दृष्टिकोन, मेरिट लिस्टचा वास्तववादी दृष्टिकोन यावर आपल्याला आता सविस्तर चर्चा तुमच्या सोबत करायची आहे. टॉपर्स आणि नवीन संधी. बघा आता लेफ्ट साइडला मी दिलेला आहे टॉपर्सची निश्चिती. उच्च गुण मिळवलेले टॉपर्स आता फक्त एका जागेवर सामावून जातील. ते अनेक याद्यांमध्ये दिसणार नाहीत, ज्यामुळे प्रक्रियेतील आभासी गर्दी कमी होईल. त्या प्रक्रियेमध्ये जे काही आभासी उमेदवार येत होते म्हणजे एक उमेदवार आहे त्याची एकापेक्षा जास्त निवड यादीमध्ये त्याचं नाव येत होतं, त्यामुळे त्या प्रक्रियेमध्ये आभासी गर्दी होत होती. गर्दी आता कमी होणार. हा याच्यामध्ये शिक्षक भरती 2025 मध्ये झालेला महत्वाचा बदल आहे. खालच्या रँकसाठी मार्ग मोकळा. आणि खाली जे आता रँक आहे म्हणजे जे काही उच्च गुणवत्ताधारक शिक्षक उमेदवार आहेत त्यांच्या खाली ज्या काही रँक आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आता मार्ग मोकळा झालेला आहे. म्हणजे त्या ज्या जागा ते अडकून होत होते त्या जागा मोकळ्या झाल्यामुळे खालीचे त्यांच्या गुणवत्तेपेक्षा खालचे उमेदवार आता याच्यामध्ये निवड यादीमध्ये येणार आहेत. त्यामुळे त्याचा कट ऑफ सुद्धा कमी होतो. टॉपर्सनी अतिरिक्त जागा न अडवल्याने टॉपर्स शिक्षक उमेदवार आहेत त्यांनी अतिरिक्त जागा न अडवल्यामुळे मेरिट यादी साहजिकच खाली येईल आणि खालच्या रँकच्या उमेदवारांसाठी नोकरीचा थेट मार्ग मोकळा होणार आहे. हा या शब्दाचा फार मोठा उपयोग या शिक्षक भरती 2025 होणार आहे. कारण याआधी तसं नव्हतं. शिक्षक भरती तुम्ही जर 2017 किंवा शिक्षक भरती 2022 एक उमेदवार जो टॉपर्स आहे शेवटपर्यंत त्या सिस्टीम मध्ये राहायचा जागा पाहिजे. आता तो एकदाच त्याला एक जागा भेटल्यानंतर त्याला त्या सिस्टीमच्या बाहेर ढकलला जाणार. तो नंतरच्या फेज मध्ये याच्यामध्ये कुठंच दिसणार नाही. म्हणजे त्यांनी अडकवलेल्या जागा ज्या आहेत ना अगोदर ज्या जागा तो अडकवत होता त्या दुसऱ्या फेज मध्ये मोकळ्या होत होत्या. आता ह्या जागा ज्या आहेत त्या पहिल्याच फेज मध्ये मोकळ्या होणार आहेत. त्याला अडकवताच येत नाही जागा. म्हणून आपल्याला प्राधान्यक्रम देत असताना एक नाही 10 वेळा विचार करायचा, त्यानंतरच आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. म्हणून हा सुद्धा एक जो पॉइंट आहे तुमच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा आहे. खालच्या रँकसाठी मार्ग मोकळा झालेला आहे. टॉपर्सनी अतिरिक्त जागा न अडवल्यामुळे मेरिट यादी साहजिकच खाली येईल. जे टॉपर्स होते त्यांना आता फक्त एकच जागा अडवता येते. या अगोदर असं नव्हतं. या अगोदर ते जिल्हा परिषदची जागा अडकवायचे, खाजगी शैक्षणिक संस्थेच्या एकापेक्षा जास्त जागा अडकवायचे, नगर परिषदच्या शाळेतील जागा अडकवायचे, महानगरपालिकेच्या शाळेतील जागा अडकवायचे. आता तसं होणार नाही. त्यांना आता एकच जागा अडकवता येणार आहे. त्यामुळे साहजिकच टेटचा जो काही मेरिट आहे तो खाली येणार आहे आणि त्यामुळे खालच्या रँकच्या जे उमेदवारांसाठी आहे त्यांना नोकरीचा थेट मार्ग आता मोकळा होणार आहे. हा सुद्धा या तांत्रिक शब्दाचा फार मोठा फायदा
झालेला आहे. त्यानंतर बॉर्डर झोन मधील उमेदवारांना सुद्धा याचा फायदा झालेला आहे. जे उमेदवार बॉर्डर झोन मध्ये येतात, कुंपणावर असतात, त्यांना सुद्धा या तांत्रिक शब्दाचा फार मोठा फायदा झालेला आहे. या नियमाचा सर्वात मोठा फायदा बॉर्डर झोन मधील उमेदवारांना होईल. ज्या उमेदवारांना काही मोजक्या गुणांमुळे संधी हुकण्याची भीती असते, त्यांना या नियमामुळे पहिल्याच यादीत स्थान मिळण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढलेली आहे. हा या तांत्रिक शब्दाचा आणखी एक फार मोठा फायदा आपल्या शिक्षक उमेदवारांना झालेला आहे. या नियमाचा सर्वात मोठा फायदा बॉर्डर झोन मध्ये जे काही आपले शिक्षक उमेदवार आहेत त्यांना. ज्या उमेदवारांना काही मोजक्या गुणांमुळे संधी हुकण्याची भीती असते, त्यांना या नियमामुळे पहिल्याच यादीत स्थान मिळण्याची शक्यता लक्षणीयरित्या वाढलेली आहे. म्हणजे त्यांची प्रोबॅबिलिटी आता इथं वाढलेली आहे बॉर्डर झोन मधल्या उमेदवारांची. आणि भाग 3 जो आहे याच्यामध्ये जलद व प्रभावी भरती, म्हणजे त्या भरतीला जो वेळ लागत होता, पहिला फेज, दुसरा फेज आणि ह्या जागा अडवल्यामुळे ते फेज वाढत होते, तो भाग आता या भरतीमध्ये तुम्हाला दिसणारच नाही, फार कमी होणार आहे. मग त्यामुळे ही भरती प्रक्रिया काय होणार आहे, आता एकदा सुरू झाली की ते जलद गतीनं पार पडणार आहे. जास्तीत जास्त जागांची पहिल्याच फेरीमध्ये भरती होणार. जलद व प्रभावी भरती, जास्तीत जास्त जागांची भरती पहिल्या फेज मध्ये होऊन जाईल, पहिल्याच फेरीमध्ये होणार आहे. आणि त्यामुळे काय होईल, वेळेची बचत आणि कार्यक्षमता, वेळेची बचत होणार आहे आणि कार्यक्षमता हा सुद्धा याच्यामधला एक भाग आहे. समान प्रमाण, याच्यामध्ये 4 म्हणजे उपमुद्दे आहेत, ते मी आता तुम्हाला सांगतोय. जाहिरातीतील आलेल्या जागा आणि निवड झालेले उमेदवार यांचे प्रमाण जवळपास समांतर आहे. जेवढ्या जागा जाहिरातीमध्ये आलेल्या आहेत तेवढे सर्व उमेदवार त्या जागांच्या समान म्हणजे इक्वल्स टू सर्व उमेदवार आता नियुक्त होणार आहेत. असं समजू आपण की 12,000 जागा आलेल्या आहेत, तर 12,000 जागांसाठी 12,000च उमेदवार आता लागणार आहेत. या अगोदर असं नव्हतं. या अगोदर एक उमेदवार 4-4 ठिकाणची जागा अडवल्यामुळे जेवढ्या जाहिराती आल्या त्याच्यापेक्षा कमी उमेदवार लागले. आता तसं नाही. जाहिरातीमधली पदांची संख्या बरोबर निवड यादीमध्ये आलेले शिक्षक उमेदवार, असं हे समान प्रमाण आता इथं आलेलं आहे. ते आपण लक्षात घ्या. व्हिडिओची थोडीशी लांबी वाढते, माफ करा, कारण कसं आहे, मुद्दे हे तुमच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहेत, त्यामुळे मला सविस्तर सांगावेसे वाटतात आणि मी ते वारंवार रिपीट करतो. मित्र, मला व्हिडिओ आवडला त्याला लाईक करा. तुम्ही माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल त्याला सबस्क्राईब करा. आणि आपले जे शिक्षक उमेदवार आहेत त्यांना या मुद्द्याची जाणीव व्हावी, हा त्याच्या मागचा उद्देश आहे, म्हणून त्यांना हा व्हिडिओ तुम्ही शेअर सुद्धा करा. पहिल्या फेरीत यश मिळणार, पहिल्याच फेरीमध्ये यश मिळायची आता दाट शक्यता वाढलेली आहे. पहिल्याच फेरीत बहुतांश जागा भरल्या जातील, जागा रिक्त राहण्याची शक्यता आता कमी. आणि त्याच्यानंतर जलद प्रक्रिया, रिक्त जागांचे प्रमाण नगण्य झाल्यामुळे पुढील फेरीसाठी लागणारा वेळ वाचणार आहे. म्हणजे पुढचा जो राऊंड होणार आहे त्या राऊंड मध्ये आता फारच कमी जागा राहतील. त्या म्हणजे फक्त आपण असं म्हणू की जे काही समांतर आरक्षणाच्या जागा आहेत, ते जर समांतर आरक्षणाचे उमेदवार मिळाले नाही तर तेवढ्याच जागा शिल्लक राहतील, बाकीच्या जागा आता अडवल्या जाणार नाही. भरती प्रक्रिया आता अधिक जलद गतीनं पूर्ण होईल आणि उमेदवारांना विनाकारण दुसऱ्या किंवा तिसऱ्या फेऱ्यांची वाट पाहावी लागणार नाही. पारदर्शक भरतीचे उद्दिष्ट शासनाने इथं ठेवलेलं आहे. हा सुद्धा याच्यामधला एक महत्वाचा भाग आहे. आणि आता भाग 4, उमेदवारांची जबाबदारी, हा सगळ्यात महत्वाचा आहे. त्यासाठी प्रत्येक उमेदवाराला हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघावा लागणार आहे. कारण बरेचसे उमेदवार व्हिडिओ बघायचा त्यांना कंटाळा येते, त्यांना वाटते की वारंवार तीच ती माहिती दिल्या जाते, याच्यामध्ये आहेच काय नवीन. मित्र, बऱ्याचशा गोष्टी नाही, त्यामुळे आपल्याला बऱ्याचशा गोष्टी समजून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतरच आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचे आहेत. भाग 4 आहे उमेदवारांची जबाबदारी, प्राधान्यक्रम, प्रिफरन्स नोंदवताना घ्यावयाची काळजी. हा सगळ्यात महत्वाचा मुद्दा आपल्या शिक्षक उमेदवारांच्या
दृष्टिकोनातून आहे. पोर्टलचे सॉफ्टवेअर कसे काम करते ते आता आपल्याला इथं बघावं लागणार आहे. कारण हे जे प्रिफरन्स दिल्यानंतर या पोर्टलचं जे काही सॉफ्टवेअर आहे ते कशा प्रकारे काम करते त्यावर आपल्याला आता हे सविस्तर चर्चा करायची आहे. या नियमाचा मेरिटवर चांगला परिणाम होणार असला तरी उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. म्हणजे तुम्हाला प्रिफरन्स फॉर्म भरत असताना जसं सीमेवर सैन्य हाय अलर्ट असते तसं तुम्हाला हाय अलर्ट राहून आता प्राधान्यक्रम भरायचे आहेत मित्रांनो. पोर्टलचे सॉफ्टवेअर उमेदवारांचा पहिला पसंतीक्रम तपासेल. हे तुम्ही जे दिलेले पसंतीक्रम आहे त्याच्यामधला पहिला पसंतीक्रम सर्वांचा पोर्टल तपासणार आहे. ही माहिती तुम्हाला कोणीही सांगितलेली नसेल, हे मी सांगतोय तुम्हाला. बघा तुम्ही, सगळ्यात महत्वाची माहिती आहे की हे सॉफ्टवेअर कसं काम. तर पोर्टलचे सॉफ्टवेअर उमेदवारांचा पहिला पसंतीक्रम तपासेल, तिथे त्याचे मेरिट बसेल तर थेट तीच जागा त्याला दिली जाईल आणि त्याचे उरलेले सर्व पर्याय आपोआप बाद होतील. म्हणजे तुम्ही पहिला प्रिफरन्स दिला, मग तुमचे टेटचे गुण ते तपासणार आहे. पहिला प्रिफरन्स आणि टेटचे गुण याच्यानुसार तुम्ही मेरिटमध्ये बसता. मेरिटमध्ये बसल्यानंतर त्या जागी त्या जागाची जे काही निवड यादी होईल त्यामध्ये तुमचं नाव येईल आणि तुम्ही जे बाकीचे जे प्राधान्यक्रम दिलेले आहेत ते आता आपोआप बाद होणार आहेत. त्यापूर्वी असं होत नव्हतं, आता असं होणार आहे मित्र. हे आपण आवर्जून लक्षात घ्या. हा नियम महत्वाचा आहे म्हणून पुन्हा एकदा थोडा वेळ लागेल आपल्याला, पण हा नीट आपण याच थोडीशी याच्यावर चर्चा करूया. या नियमाचा मेरिटवर चांगला परिणाम होणार असला तरी उमेदवारांना शाळांचे प्राधान्यक्रम देताना अत्यंत सावधगिरी बाळगावी लागेल. पोर्टलचे सॉफ्टवेअर उमेदवाराचा पहिला पसंतीक्रम तपासेल, तिथे त्याचे मेरिट बसेल तर थेट तीच जागा त्याला दिली जाईल आणि त्याचे उरलेले सर्व पर्याय आपोआप बाद होणार आहेत. हा सगळ्यात महत्वाचा भाग प्रिफरन्स देताना आपल्याला जाणून घ्यायचा आहे, समजून घ्यायचा आहे मित्र. पुढं याच्यामध्ये प्राधान्यक्रम देताना सावधानता बाळगायची आहे. कोणकोणते जे काही सावधानतेचे मुद्दे आहेत ते मी या स्क्रीनवर इथं नमूद केलेले आहेत. हे एकदा याचं रीडिंग करूया आपण आणि याच्याकडे जास्त तुम्ही, माझं वैयक्तिक मत आहे की याच्याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे, याच्यावर तुम्ही फोकस करायला पाहिजे. जर उमेदवाराने चुकीच्या किंवा गैरसोयीच्या शाळेला चुकून पहिला क्रमांक दिला तर उच्च गुण असूनही त्याला 30 शाळा मिळेल. हा एक याच्यामध्ये महत्व की समजा जर उमेदवाराने एखाद्या शाळेला प्राधान्यक्रम दिला आणि त्याला असं वाटलं की हा आपलं नंतर की हे म्हणजे चुकीचं काम झालेलं आहे, म्हणजे जर उमेदवाराने चुकीच्या किंवा गैरसोयीच्या शाळेला चुकून पहिला क्रमांक दिला तर उच्च गुण असूनही त्याला 30 शाळा केलं, त्यांच्या गुणवत्तेनुसार त्या उमेदवाराला 30 शाळा मिळणार आहे, ती आता बदलता येणार नाही. म्हणून प्राधान्यक्रम आपल्याला व्यवस्थित द्यायचे. स्वतःच्या सोयीनुसार जिल्हा, प्रवास माध्यम आणि स्वतःच्या मेरिटचा अंदाज घेऊनच शाळांचा अचूक क्रम ठरवा. बघा, स्वतःच्या सोयीनुसार हे तुमचे जर तुम्ही टेटचा तुमचा स्कोर पहा, त्यानुसार तुम्हाला समजते आहे की आपली कोणत्या जिल्ह्यामध्ये निवड होईल. जिल्हा व्यवस्थित तुम्ही निवडा. त्याच्यानंतर तुमच्या जे काही तुमचं राहण्याचं ठिकाण आहे त्याच्यापासून प्रवास किती करावा लागते ते सुद्धा तिथं महत्वाचं आहे. त्यानंतर तुमचं माध्यम शिकवण्याचं कोणतं आहे ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि स्वतःच्या मेरिटचा अंदाज घेऊनच तुम्हाला शाळांचा अचूक प्राधान्यक्रम ठरवायचा. पहिला प्राधान्यक्रम, पहिला प्रेफरन्स देत असताना या सर्व गोष्टीचा तुम्हाला विचार करावा लागेल. प्राधान्यक्रम लॉक करताना घेतलेली काळजी 2025च्या भरतीत सर्वात निर्णायक ठरणार आहे. एकदा लॉक झाल्यानंतर बदल करता येत नाही. मित्रांनो, 2025ची ही जी शिक्षक भरती आहे या शिक्षक भरतीमध्ये प्राधान्य लॉक करताना तुम्हाला फार मोठी काळजी घ्यावी आणि ही काळजी घेऊन एकदा तुम्ही जर प्राधान्यक्रम ब्लॉक केले की त्याच्यामध्ये तुम्हाला आता कोणताच बदल करता येत नाही. ही सगळ्यात महत्वाची बाब आहे. त्याच्यानंतर अंतिम निष्कर्ष मी याचा काढलेला आहे तो म्हणजे वास्तववादी मेरिट आणि
नवीन संधीचे दार आपल्या शिक्षक उमेदवारांना उपलब्ध. हा अंतिम निष्कर्ष शिक्षक भरती 2025 हे पवित्र कोर्टाच्या माध्यमातून होणार आहे त्याविषयी मी काढलेला आहे. तो असा आहे की मी वास्तववादी मेरिट आणि नवीन संधीचे जे काही दार आहेत ते दार आपल्या शिक्षक उमेदवारांसाठी त्या शिक्षक भरती 2025 मध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. त्याचा त्यांनी त्या प्रकारे फायदा घ्यावा आणि प्रिफरन्स देत असताना सखोल अभ्यास करावा अशी माझी तुम्हाला सूचना नाही, विनंती करतात. कारण सगळे शिक्षक उमेदवार माझ्यासाठी आदरणीय आहेत. सगळे शिक्षक उमेदवार महिला आहेत, माझे बंधू आहेत, ते सर्व माझ्यासाठी आदरणीय आहेत हे इथं मी नमूद करतो. आणि मी आजच्या या चर्चेला इथं पूर्ण विराम देतो. पुन्हा आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल. धन्यवाद मित्रांनो.